मी आपल्याला सांगतो, माझ्यावर ज्या ज्यावेळी जनता विश्वास टाकते त्या विश्वासाला मी कधी फोल ठरू देत नाही. बाळासाहेब, तुम्ही इथं बसलाय, जरा माहिती घ्या. काल परवा तुमची आपली माळेगावची इन्कम टॅक्सची केस होती, एमडी ला विचारा काय झालं ते. करोडो रुपये माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांचे आम्ही व्यवस्थितपणे केस मांडली आणि वाचवले. करोडो रुपये. बाबांनो, मी जरी व्हीसीवर मीटिंग घेत असलो तरी माझं लक्ष कारखान्याकडे आहे. मी कधी अचानक परवा असंच रात्री 11ला गेलो, 1 पर्यंत तिथंच डबा खाल्ला आणि तिथनच मुंबईला निघून गेलो. डबा बी माझा नेला होता, कारखान्याचा नव्हता. कारण मी जे सांगितलं ते सांगितलं. गाड्या कारखान्याच्या बंद केल्या की नाही? पूर्वी गाड्या कुठे फिरायच्या? सगळ्या बंद झाल्या. नाश्ता बंद केलाय, भेळ बंद केली. भेळीचं तर लय काढली, खायला म्हणलं ही भेळ कुठली काढली, पण ते सगळं बंद केलं. मला नाही आवडत असं. आणि मी नाश्ता उद्या सुरू केला तर मी योगेशला सांगेल, योगेश नाश्त्याचे पैसे दे, पण कारखान्याचे नाही देणार. काय योगेश? कारण मी काय योगेशचं नाव घेतलं, पृथ्वीराज बापू. मला तिथं कळलं बापूंनी तिथं नाश्ता सुरू केला पण स्वतःच्या पैशाने, तर माझ्या पैशाने नाही. योगेशचे पैसे म्हणजे माझे पैसे. हो संजय, तू गपच. जिल्हा परिषदेत तू बोल, तुझं काय काम नाही. तर तुझं मत आहे का? ज्यांची मत आहे त्यांनी आपली मतं मांडायची. मित्रांनो, आपण सगळेजण मिळून केंद्राचा राज्याच्या खूप योजना आहेत पंतप्रधानांनी दिलेल्या, आम्ही राज्याच्या मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री दिलेल्या त्या योजना नीट राबवल्या. त्याच्यातनं आपला माळेगावचा सर्वांगीण विकास होईल. बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्ही डोक्यातनं काढा. अजिबात तुम्ही मला 18च्या 18 उमेदवार निवडून दिले ना, मी तुम्हाला सांगितलेलं सगळं द्यायला तयार आहे. पण तुम्ही तिथं काट मारली कमी, मी पण काट मारला. तुमच्या हातात मत द्यायचंय, माझ्या हातात निधी द्यायचंय. बघा काय ते. मत द्यायचं तुमच्या हातात असेल तर निधी द्यायचं माझ्या हातात आहे असं वक्तव्य त्यांनी. पण काय हे खूप चुकीचं वक्तव्य आहे. खरं तर मी म्हणजे मला त्यांच्यावर बोलायचं नाहीये किंवा मी सहसा टाळतो, पण हे वक्तव्य खूप चुकीचं आहे. कारण तो निधी हा जनतेचा निधी आहे, लोकांचा तो सगळा निधी आहे. लोक आपल्याला तिथं निवडून देत असतात, त्याच्यामुळं आपण तिथं जाऊन त्या पदावर आपण बसू शकतो. पवार साहेबांची ही शिकवण नाहीये आणि ते मला तरी ते पटलं नाही.